जय श्रीराम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत आत्ता सध्या सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील साखरवाडी या गावामध्ये. आणि मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे वेगाचा शेवट म्हणून ज्याची ओळख आहे आणि फलटण तालुक्याची आणबाण शान असणारा पंचम हिंद केसरी सर्जा त्याचा गोठा आहे. त्याच्या गोठ्यावर आपण आलो आहोत आणि आज तुम्ही पाहताय महाराष्ट्रभर बेंदूर साजरा केला जातो आहे आणि सर्जासुद्धा आता बेंदूर सणानिमित्त त्याची सजावट केली जाते. कशा पद्धतीने त्याला सजवलं जातं आहे ते आता आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. चला मग. तुम्ही पाहू शकता आत्ताच सजावट करायला सुरुवात करण्यात आली. आपल्या समोर शंभूबाई आहेत. शंभूबाई नमस्ते. काय सांगाल आता त्यावेळेसचा बेंदूर काय खास असणार आहे? त्यावेळेसचा बेंदूर म्हणजे यंदा शक्यतो आम्ही ठरवलं होतं बैल घरी ठेवायचं यंदा. हां, पण कारण की आता मैदान लागून आले 30 हिंद केसरी, त्यामुळे असं निर्णय केला होता. पण गेल्या वर्षी जे माझे म्हणजे मित्र आहेत, कार्तिक शिंदे असेल, रातरू शिंदे असेल किंवा रोहित असेल आमच्या फरतवाडीतले 916 उजेडवाले आपले, तर त्यांना गेल्या वर्षी शब्द केला होता माझ्याकडनं की पुढल्या वर्षी बैल तुमच्याकडे आणतो म्हणून. मग ती ऐन टायमाला त्यांनी मग आता 2 दिवसापूर्वी मला म्हणला तो शब्द लक्षात आहे का म्हणून बैल इकडे आणायचा. मग आता त्यासाठी बैल तिकडे नेणार. आता ह्यावेळेस बेंदूर सणानिमित्त कशा पद्धतीने त्याला सजवणार आहे, ह्यावेळेस काय नियोजन केले? आता त्या एका साईडला नाव काढताना एका साईडला आपले महादेवाचं ते नंदी, त्यामुळं एका साईडला त्याचा महादेवाचं हे करायचं आहे. तसं चित्र असणार आहे. दादा नाव काय तुमचं? बरं. आणि गाव कुठलं? फलटणचं. प्रॉपर शहरातलं का? बरं. काय करताय ह्या बाजूला? पेंटिंग करतो. बरं. काय असणार आहे पेंटिंग तिथं? तिथं आपलं महाकालचं महाकालचं शॅडोमध्ये शॅडोमध्ये महाकाल असणार आहे. दादा किती वर्षापासून तुम्ही नंदींना सजवताय आणि अशा पद्धतीची छायाचित्र नंदींवरती छाप उठवताय, तर काय सांगा? म्हणजे सगळेजण घरचे घरी करायचे. बर. पण आता 40पासून बैलगाडा शर्यत चालू झाली 50 तेव्हापासून सगळ्यांनी नाही का आपलं पेंटरकडनं आपलं आमच्याकडनंच. बरं. आता एक बेंदूर आहे, बैलपोळा ह्या वेळेसच असताना इतर वेळेस काय करता तुम्ही? गणपती काम, मूर्ती काम. मूर्ती तयार करता आणि पेंटिंग करता. बरं. त्याचबरोबर आता आज सकाळपासून किती नंदींना तुम्ही सजवलंय? 4 झाले. बरं. कोणते कोणते झाले? आता नाव एवढं माहिती नाही. हां. बरं. कुठल्या कुठल्या गावात गेला होता सांगा? आता तुमच्या इथं फरतरवाडीत. बरं. हां. तामखडा एक. बरं. तामखेडा, फरतरवाडी. हां. बरं. आणि त्यानंतर दुसरं फरंदवाडी. बरं. कशा कशा ते नंदी म्हणजे त्यांच्यावरती कोणते कोणते छायाचित्रण काय काय करण्यात आलं तिथं? प्रत्येकाचं कॉन्सेप्ट वेगळं असतं त्यांच्या हिशोबानुसार केलं. आता फरतरवाडीत मल्हार काढले. बरं. जय मल्हारची प्रतिमा. मल्हार. बरं. त्याच्या अगोदर ह्याच्यामध्ये तामखेडामध्ये विठ्ठल रुक्माई आणि त्यानंतर दुसरं नाही, ते फक्त त्यांचं फाउंड होते, नाव होते. आता एक नंदी सजवण्यासाठी अतिशय आकर्षक अशी छायाचित्र काढण्यासाठी साधारणतः किती वेळ लागतो? 2 तास. 2 तास लागतात. 2-2.5 तास. त्यांनी साथ दिली तर आपल्याला काय लगेच. आता इकडच्या साईडला कसं काय होय पेंटर? इकडच्या साईडला काय आहे? बरं. पंचम हिंद केसरी सरजा. इकडं शंभूदादा आहे. सर्जाचा फिटनेसमध्ये म्हणजे बरीच सुधारणा झाली. काय नक्की त्याच्या फिटनेस मागचं रहस्य काय आहे नक्की? फिटनेस म्हणजे बैलाचा जरा आधी थोडंसं आजारी पण होता बैल, आणि त्यानंतर आपण एक जो पहिला खुराक होता तो आता एक 5 ते 6 महिने झालं बंद करून आता सध्या त्याला पूर्णपणे खिल्लार खाद्य चालू आहे. खिल्लार खाद्य. त्यामुळे त्याचा रिझल्ट पण चांगला आहे. बैलाची फिटनेस, बैला दम वगैरे लागत नाही आणि बैला शरीर एकदम फ्रेश आणि ग्लिच राहते बैलाच्या. ग्लिच. हां. कारण मागच्या वेळेसच्या तुलनेत म्हणजे मैदानावर आल्यानंतर नाही ना आता ते कुठलं खिल्लार खाद्य दाखवता का जरा? खिल्लार आहे. हे खिल्लार आहे. आज आणले 2 बॅग नवीन. 2 बॅग नवीन आणले. हे खिल्लार खाद्य हेच ते खिल्लार खाद्य. बरं. कसं आता ह्या बॅग ह्याच्यात काय बादलीमध्ये काय ते जे आपले हे असतात आपले ड्रायफ्रुट्स म्हणा किंवा बदाम, काजू, तर खाली त्याची तर ती पावडर आहे आणि हे आपलं खुराक आहे. 100 ग्राम रोज एक टाइम आणि 2-3 ड्रायफ्रूटचा जो बुगा आहे तो किती? 100 ग्राम. खिल्लार गोल्ड एक टाइम. खिल्लार गोल्ड एक टायमाला 100 ग्राम. आणि हे खाद्य हे शक्यतो 1-2-3 किलो स्वरूप देतो आपण त्याला. 2 म्हणजे 2 टाइम का एकच टाइम? 2 टाइम करू. दोन्ही टाइम. त्यामुळे फरक पडला. भरपूर आहे त्याला. त्या आता वशिंडाला काय करतायत?
गोल्डन मारतो आपण. गोल्डन आहे. त्याच्यावरती काय असणार आहे? त्यावर तर बघून आता आपण आपण काय नाही तुमच्या माइंडमध्ये काय आहे? काय करायचं? काय करायचं बस मग बस मग. आता अजून कोणकोणते नंदी आहेत? नंदी आपल्याकडे आता सध्या 5 बैलांना 2 गाय आहेत. बर हा सगळ्यात म्हणजे पहिला बैल आहे आपल्या बाजाच्या पण आधीचा बर राणा म्हणून. राणा म्हणून आहे का? हा तर ह्या राणानं म्हणजे जे टॉपचे नंदी आपले होते तर त्या सगळ्यात बैल पळालेला आहे हा बी. बर सगळ्यांबरोबर टॉपच्या सगळ्या नंदी हा नंदीवर पळायला चांगल्या चांगल्या गाड्या पण मारल्या बैलांना त्या. बर आणि बाप्पा आंबेकर आपला जो अर्जुन आहे हिंद केसरी अर्जुन जो पळायचा संबंध विलास पवारांचा तर त्या अर्जुनाने हा राणा आपला आदत ही 2 खोडं त्यांनी आणलेली आणि त्यांच्याकडनं आपली खरेदी होती. बर किती वर्षापूर्वीची आदत मध्ये आणला होता आपण. आदत नाही बरेच दिवस बरेच दिवस झाला आता नाही पळवत बैल आता फक्त फिरला. फेरायलाच असतो का? बरं, आणि दुसरा अजून आता तिकडेच बारकी वासर. बारकी वासरं दाखवा की चला की. ह्या दोन एक दर्शिनी एक जर्सी आणि एक दुसरी जी आहे ती तांबड्याची गाय ती गिर गाय. हा गिर गाय तर ती भाजीला दूध लागतं तिचं. बर बर हा, दूध. म्हणजे त्यासाठी दुधासाठी ठेवली फक्त ती. बर बर. आता त्याला झालंय सजवून बाजार राहिला अजून. ही बारकी बारकी वासर आहेत आपली. होय हा, बारकी बारकी. ह्यो- नवीन घेतले काय खरेदी तुम्ही? हो ह्यो छोटा सर्जा आहे. ह्यो छोटा सर्जा. सारखं सेम म्हणजे डोळे तुम्ही राग बघसाल त्या डोळ्यात. हा आणि कुठली तर- खरेदी? ही आपण म्हणजे असंच एक वडल्यात आपले मित्र आहेत डोंगरात खोंड पळत होता असा मोकळाच. बर हा म्हणजे सेम सारखा तर म्हणजे बैल जी इतक्या त्या अंगाला सुद्धा हात लावून देत नाही. बरोबर. आहे का? लय तर गेले राव. लय लय इथं राही होती. लय इथं आहे. त्यामुळे सर त्या छोटा सर त्याचं नाव आहे. ह्याच्या छोटा सर्जा ठेवलोय बघा मित्रांनो. पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट म्हणून ज्याची ओळख आहे त्याच्या दावणीला नवीन हिरे तयार होतात. हा छोटा सर्जा आहे. ह्याला जागा अजून चालवणार 100%. 100% जागा चालवणार. बरं आणि आता हा हा सुंदर आहे. सुंदर. मास्टर्स मधनं घेतलेला आपण हा बरं. दादा वाघमोडी त्यांच्याकडे. बरं बरं कधी घेतला? आताच घेतला 1 महिना झाला. दोन्ही खांदी कडच आहे. बरं कुठला ह्या? ते माळशिरस मधला. मास्टर्स मधला. बरं कितीची खरेदी काय अंदाज? हा 2 लाख रुपयाला घेतला. बरं आणि हा? तो 1 लाख रुपयाला. बरं बरं किती दिवस झाला ह्याला आणलेला? शो अजून 1 महिना झाला ह्याला पण हेवलेला नाही याचं वय आता ह्याला आता 27 तारखेला बर्थडे म्हणजे आज बरं 28 तारखेला 28 म्हणजे उद्या उद्या बर्थडे. वाढदिवस आहे त्याचा. वर्षाचा होईल उद्या तो. बरं ह्याला काय ह्याचं कसं काय ट्रेनिंग वगैरे? हा चालू आहे आता तो. ते काय देऊ बैलाच्या रानावरच आपण शिकवतोय दोन्ही. राणावर शिकवतं आणि इकडे यो बाजा. बाजा बसला. बाजाला निवांत बसलाय का? बाजा त्याचं काम निवांत असतं. त्याला काय घेणं नसतं काय चालू आहे आणि काय नाही ते काय बाजा? धुवून ठेवलाय आता. सर्जात झाली की आता सर्जात झालं की त्याला रंगवायचं. ह्याला पण रंगवून घ्यायचं. काय रे बाजा? बाजा तर काय सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांना माहिती आहे बाजा. आता मी एक ऑब्झर्वेशन केलं शे बाजा असेल किंवा ही जी नवीन आहेत 2 सर्जन हे अलीकडचा सुंदर ह्यांचं फिटनेस ह्यांना खाद्यबिद्य कसं काय? ह्यांना पण सगळ्यांना म्हणजे आपल्या दावणी पूर्ण सगळ्या जे नदी आहेत आपल्या त्यांना सगळ्यांना खिल्लार खाद्य चालू आहे. खिल्लार खाद्यच चालू आहे. बरं सगळ्यांना मग किती बॅगा लागतात महिन्याला? महिन्याला बॅगा नाही म्हणतात एक आम्हाला 5 6 तरी बॅगा लागतील. बरं 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 6 बॅगा हा लागतात. 6-7 बॅगा जातात आपल्या. एवढं काम सध्या सध्या दादा किती वेळ झाला रंगावत आहे सर्जाला? तर आता झालं की 1.5-2 तास झालं. बरं बरं 1.5 तास झाला आहे. हा 1.5-2 तास. काय सांगाल म्हणजे सर काय तो काय कसा काम करून देते हे मलाच कळलं नाही अजून. का बरं? तुम्ही मैदानात बघितलं ना त्याला पळताना? सगळ्यांकडनं तर एवढं कळतंय की ते लय कडक आहे. कसं थांबला आज काय माहिती. कसं थांबलाय काय माहिती ना? काम करून देते चांगलं पण ते. देतोय ना चांगलं काम करून. त्यामुळे तुम्हाला पण उत्साह आलाय. हा सर ज्याला का तुम्ही त्याला सुटलेला बघितला नाही मैदानात अजून? आधी आल्याला भीती वाटलेली आहे. हां हां पण देतोय काम करून. देतोय ना काम करून. देतोय त्याला आज गोंजारला हे केलं का नाही. हां गोंजारले त्याच्यामुळे देतोय काम करून. देतोय काम करून ते. आता अभिजित भैया काय सांगाल आता? हे त्याचा कितवा बिंदू इथला? दुसरा बेंदूर आहे. दुसरा बिंदू. मागच्या वर्षीची परिस्थिती ना आजची परिस्थिती कशी काय? आता शांत आहे ना देऊ. मागच्या वेळेस नव्हता एवढा शांत. मागच्या वेळेस किती जाती होता? मागच्या वेळेस सायदात बी नव्हता झालेला. हां हां आता ते सायदात मध्ये झालाय. हां हां आता जुळला आहे बाबा आहे. जुळलाय तो. पेंटरने मी सांगितलं लय शांत उभं राहिलं. अजून पण शांत उभं एवढं राहिलाय. कुठलाच नंदी शांत नाही उभं राहिलेलं बघितलं. मैदानात गेल्यावर का तसं करत असेल?
काय माहित त्याचं त्याला घरी असल्यावर नाही काय मैदानात गेले होते अवघड काम आहे त्याचं. अवघड काम आहे ना बर चालतंय. फलटणच्या वाघाचा वेगाचा शेवट सर्जा